नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत जी काही आपली जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये मेकॅनिकल वाल्यांना सुरुवातीला फक्त डिप्लोमा वाले एलिजिबल केलेले होते, तर जेई साठी त्यांनी डिग्री अलाउ केली आहे का याच्या संदर्भातलं त्यांचं परिपत्रक आलेलं आहे। मग हे त्यांचं परिपत्रक आलंय का आणि फॉर्म भरता येतोय का, तर याचा आपण डेमो जो आहे तर तो प्रॉपर पाहणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळेल की खरंच आपली डिग्री जी आहे तर ती एलिजिबल झालेली आहे। आणि डिग्री म्हणजे मला 12th प्लस डिग्री असं म्हणायचंय, डिप्लोमा नंतर डिग्री तो तर काही इश्यू नव्हता, 12 प्लस डिग्रीचा। ओरिजिनल जाहिरातीमध्ये जर आपण गेलो बघा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब इथं काय म्हटलेलं होतं, किमान 3 वर्षाच्या कालावधीसाठीची पदविका धारण केलेली व्यक्ती, म्हणजेच काय की फक्त डिप्लोमा वाले त्यांनी इथं एलिजिबल केलेले होते। अशा पण नाही की खूप जास्त जागा होत्या, पण तरी पण तिथं फक्त डिप्लोमा वाले केलेले होते। नुकतंच काही दिवसांपूर्वी बघा त्यांचं शुद्धीपत्रक आलं होतं 18 डिसेंबरला, 2 दिवसांपूर्वी। त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी किमान 3 वर्ष कालावधीची पदविका या शैक्षणिक अर्हतेबरोबरच उच्च शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात। यासाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, म्हणजे तिथं डिग्री हे आता अलाउ झालेलं आहे। 12th प्लस डिग्री आपलं हे अलाउ झालेलं आहे। तर उमेदवारांना हा फॉर्म लक्षात घ्या की याची मुदत वाढलेली आहे आणि 26 डिसेंबर पर्यंत जे कोणी आपले डिग्रीचे कॅन्डिडेट असतील त्यांना ही इन्फॉर्मेशन नसेल आणि तुम्ही इन्फॉर्मेशन पोहोचवा या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांना इथं फॉर्म भरण्यासाठी मुदत मिळालेली आहे। 26 डिसेंबर पर्यंत इंजिनिअरिंग वाले उमेदवार फॉर्म भरू शकतात, डिग्री वाले। आता फॉर्म भरता येतो का याच्याविषयी माहिती बघतो। तत्पूर्वी मेकॅनिकल एमजीपी साठीची सेपरेट आयबीपीएस पॅटर्नची आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली। याची फीज सध्यासाठी आपण फक्त 99 रुपये ठेवलेली आहे। ज्या पद्धतीने आयबीपीएस पॅटर्न असतो त्या पद्धतीने असणार आहे। सब्जेक्ट वाईज तुमच्या 15 टेस्ट, मॉक फुल लेंथ टेस्ट या 5 असतील, टोटल नंबर ऑफ असे हे तुमचे 20 टेस्ट तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे, ज्या पद्धतीने आयबीपीएसचा पॅटर्न असतो। आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल सोल्युशन हे देखील तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। बघा हे शुद्धीपत्रक झालं। आता जेव्हा मी स्वतः भरून पहिला फॉर्म बघा, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल हे सिलेक्ट केलं। त्याच्यानंतर मी इथं काय केलं, फक्त 10वीची डिटेल्स, 12वीची डिटेल्स आणि ग्रॅज्युएशनची डिटेल्स या 3च डिटेल्स इथं फिल केल्या। बघा इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग चूज केलं, ओके। तर एवढं सगळं केलं आणि मला फॉर्म भरता येतो का बघा, व्हेरीफाईड सक्सेसफुली। इथं काय दिसतंय की फॉर्म तो ऍक्सेप्ट करतोय, म्हणजे आपला फॉर्म भरला जातोय। तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। म्हणून जे 12th प्लस डिग्री असेल मेकॅनिकल वाले तर त्यांनी इथं नक्की अप्लाय करा। एमजीपी हे चांगलं आहे, बदलीला पण चांगलं होतं, तुम्हाला बदली तुमची व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ती होऊन जाते। तर म्हणून हे जास्तीत जास्त उमेदवारांनी जे काही मेकॅनिकलचे ज्यांनी नाशिक महानगरपालिकेचा भरला असेल, जे भविष्यात मेकॅनिकल आरटीओची तयारी करतात तर त्यांनी भरला तरी चालतो मित्रांनो। एक मेकॅनिकलची तुमची एक ओव्हरऑल तयारी होऊन जाते। याच्यामध्ये हा पेपर आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतला जात आहे। तरीही याच्यामध्ये जे काही प्रश्नपत्रिका आहे जवळपास 4700 आपल्या एक प्रश्नपत्रिकांचं पुस्तक आहे मित्रांनो। तर तिथून तुमची नॉन टेक्निकलची जे काही विषय तर त्याची संपूर्ण तयारी जी आहे तर ती तुम्ही या माध्यमातून जे आहे तर ते करू शकतात। हे पुस्तक तुमच्यासाठी अवेलेबल आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट्स असतात। आता जे आहे आपले इग्नाइट अकॅडमीच्या 3 ठिकाणी शाखा आहेत, तिन्ही ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता। आणि स्पेसिफिकली मला भेटायचं असेल तर याच्यासाठी नाशिकचा आपला हा ॲड्रेस आहे, इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग, वकीलवाडी, अशोक स्तंभ, नाशिक। इथं तुम्ही पर्सनली येऊन भेटून तुमचे काही प्रश्न असतील नाशिक महानगरपालिकेसंदर्भात, एमजीपी संदर्भात तर ते अवश्य तुम्ही विचारू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।